कृषी दिन या ठिकाणी साजरा होतो. त्याच कृषी दिनाचा दिवस आज या ठिकाणी आपल्याला इथे साजरा होतोय. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित या ठिकाणी आपल्या ह्या तालुक्यातील प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप साहेब, कृषी अधिकारी माणिक साहेब, बाजूला साहेब व्हिडिओ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य प्रकाश माळी, विश्वासराव कदम, बुलढाण्याचे सरपंच संतोष गोळकर, सरकारचे सरपंच प्रभाग, सगळे कृषी अधिकारी उपस्थित या ठिकाणी कृषी दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित सर्व तालुक्यातले सगळे ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, सरपंच, सर्व कृषी मित्र उपस्थित मित्र अशा आढावा असताना माझ्यासमोर कागद आणि मग कागदाच्या पद्धतीनं मी बघत होतो नेमकं काय आहे आणि नेमकं कसं कसं काय चाललंय. शेवटच्या ठिकाणी मी ह्या भागात आपलं म्हणून काम केलं होतं. मी ह्या भागात पंचायत समिती सदस्य होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, कृषी खात्याचा सभापती, मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष 2 टर्म होतो. आणि मग कृषी आणि शेतीच्या ह्याच्यात आम्ही शेतकऱ्याची मुलं सरपंच पंचायत समितीचे आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सतत त्यांना शेतकऱ्यासाठी काही झालं पाहिजे योजना मार्गावरती. आणि मग आज कृषी दिन आहे. आमचा तुमच्यावरती काय राग आला तर तुम्ही 2 वर्षात बंदी होणार नाही. आम्ही आता इथं राहायचं आणि शेतकऱ्यांसाठी त्या योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि मग पंचायत समितीचा शेतचा पैसा असेल, इतर योजना असतील. आता आपल्याकडे शासनानं त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब असताना तरी कोकणासाठी फळोदर योजना आणि त्याची फळं आता आज आपल्या ठिकाणी खातोय, त्याची फळं आज आपल्या ठिकाणी खातोय, त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग करता येईल. आता कोकणाला शेतकरी पहिल्यासारखं राहिला नाही. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी शेतीचं क्षेत्र पाहिलं तर दरवर्षी प्रत्येक गावाला 15-20% शेती ही ओसड जाते आहे ना. ओसड जाण्याचं प्रमाण किती आहे? कुठला तुमचा कृषी सहाय्यक झाला, खूप मार्गदर्शन झालं, पेन्शन दिली, लाडकी बहीण आणली, म्हणून काय कोण शेतात जाऊन काम करते आणि मग कोण शेतात जाऊन काम करतं 20% क्षेत्र दरवर्षी कमी होतं. इथं प्रत्येक गावामध्ये काही दिवसांना बोर्ड लावावं लागेल की नांगरमुक्त गाव. आता नांगरमुक्त वाड्या झालेल्या आहेत आहे ना. काय काय वाड्यामध्ये विचार असतं त्या वाड्यामध्ये नांगरत नाही. त्याला कारण काय आहे? तुमच्या ज्ञानामध्ये पडलेली भर का तुम्ही राबवलेली योजना म्हणून का. आणि मग नांगरमुक्त गाव का होत आहे? नवीन पिढी त्याच्यामध्ये शेतीकडे वळत असते. गावाच्या ठिकाणी नवीन नवरी आली आणि शेतात जायचं म्हटलं तर ती उन्हाचा विचार करते. मी एवढा मेकअप सभा सजून आलाय, 500 रुपयाचा पार्लरला जाऊन आलोय, उन्हाचा या ठिकाणी काम करायला गेलं तर 500 रुपये जातील आणि त्याच्यामध्ये सावलीमध्ये काम करतात आणि त्या ठिकाणी सावलीमध्ये काम करताना उत्पन्नाचं काही होत नाही. अवकाळी पाऊस असेल, त्याच्यामध्ये शेतीचं नुकसान असेल, शेताला काही मिळत नाही. आणि मग विचार त्यांचा मुंबईला जाण्याचा होतो. तिथं नवीन नवरा नवीन किंवा इतर शेती म्हणून करतोय तर त्या मुलाला पण मुलगी देत नाही. नव्हे तर मुलगी त्याला मुलाला पसंत करत नाही, शेती करून तू इतर अभिनेत्रीची लग्न करा. अशी परिस्थिती इथे कोकणात झाल्यामुळे आता नव्या शेतीकडे वळतच नाही. एका बाजूला गावातल्या मराठी शाळा ओस पडल्या. आमच्यासारखे जे होते माझ्या वयाचे असतील, माझ्या पुढच्या वयाचे असतील, ती लोक या ठिकाणी मराठी शाळेच्या जिल्हा परिषद शिकली. परंतु त्यांना झालेली जी मुलं आहेत ती मुंबईला नोकरीला गेली आणि मग त्यांची मुलं तिथंच मग नालासोपारा, विरार असं ते मुंबईसारख्या उपनगरामध्ये बाहेरच्या ठिकाणी राहायला लागले आणि त्याच्यामुळे शाळा ह्या बंद पडल्या. आता गावात कोण आहे आजी आजोबाने तर मुंबईला खोलीत देणं करतच नाही. खोलीत देणं पोसायला परवडत नाही, ती लोक आता गावात आहे आणि मग ती त्या लोकांच्या मग शेती आता शेतीकडे राहायला असं ही गडबड इथं गडबड. पण आमच्या जर कृषी दिनाने मी सुद्धा आणखी 2-3 दिवसांना काही आम्हाला प्रश्न देणार कोकणात की फलोद्या जसं काजूला आंब्याला आम्हाला राज्य शासनानं रोजगार हमीमध्ये घेतलं आणि रोजगार हमीमध्ये मस्त प्रोग्रामाला आम्हाला लागवडीच्या खड्ड्यापासून रोपांपासून तर अगदी लागवडीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला पैसे दिले. तसे भात लावणीचं सुद्धा आमचं मस्टर कृषी सहाय्यकांना भरावं आणि भात लावणीचा कार्यक्रम हा मस्टरमध्ये घेऊन शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे. बरोबर ना. भात असेल, नाचणी असेल तर मग नाचणी पिकाचं मस्टरमध्ये मजुरी होईल आणि हे केल्यानंतर तुम्ही रेशनला आम्हाला काय आणून देण्यापेक्षा त्याच्या अन्नधान्याच्या याच्यामध्ये त्याची मदत होईल. शेतकरी शेतात त्याच्यामध्ये थोडंसं रवेल आणि मग शेतकऱ्याला पैसे मिळालं, शेती ही त्या ठिकाणी केली जाईल आणि शेतीच्या ह्याच्यातून अन्नधान्याचा प्रश्न सुटेल आणि शेतकरी हा राज्याचा देशाच्या पाण्याचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा माणूस आहे आणि त्याला शेतीच्यासाठी भात लावणी मस्त होते आहे.
आली पाहिजे ना. जे भात लावता लावता 15 दिवसात आपण नांगरणी केली, तिथे पेरणी केली, जे काय क्षेत्र हेक्टरी शासन करवे शासनाला हेक्टरी जी लागवड भाषेची करतो त्याला त्या ठिकाणी रोजगार हमी त्या ठिकाणी करोडच्या प्रमाण त्या ठिकाणी बसली पाहिजे. अशी मी मागणी माझ्या पत्रावरती आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी करणारे तुम्हाला आपण सांगतो. होईल न होईल त्याच्यामध्ये निर्णय सरकार घेईल. परंतु आपण कोकणातील शेतकऱ्यांनी मागलं पाहिजे. कारण भाग हे असा आहे की तुम्ही आम्हाला रेशन देताय फ्रॉम साहेब, पण रेशन देताय त्याच्यामध्ये रेशन भरपूर झालं सगळ्यांना मिळायला लागलं. परंतु रेशन देत असताना हे भाग आपण पिकवलं नाही, शेतकरी शेतीच केली नाही, तर पुढच्या काळात खाणार काय? गुरढोरं शेतातनं बाहेर जंगलातनं रानातनं जाऊन येते. माणसाला चारा आहे का? माती खाल्ल्यानंतर माणसाचं पोट भरेल, पाला 5 वेळ खाल्ल्यानंतर पोट भरेल. थोडी शेती केली पाहिजे, शेती जगवली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवरती भात बनवणार की आपण पोटाचे भात खातो तर कुठलं मशीन आलं नाही. आम्हाला पेपर मधून न्यूज मधून वाचायला मिळते की प्लास्टिकचा तांबू आलाय, तिथे रेशनला प्लास्टिकचे तांदूळ दिले, असं वाचायला मिळतं, ऐकायला मिळते. प्रत्यक्षात का मी पडायचं पाहिलं नाही. परंतु जगाच्या पाठीवरती असं कुठं संशोधन झालं नाही की दगडापासून, आंब्यापासून, झाडापासून, कुठल्या तरी झाडापासून तांदूळ तयार होते. तर तांदूळ तयार करायचा असेल तर आपल्या शेतात पाठ भिजवून त्याच्यामध्ये लावणी करून तो करायला लागतो. आणि मग त्याच्यासाठी शासनाने पुढाकार त्यामध्ये काम केलं. हे आपलं मत आहे. राहता त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी योजना भरपूर आहेत. पीक विम्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याची कृषी सहाय्य. आता कृषी सहाय्य एक म्हटलं नाही म्हटलं 70,000 लाखापर्यंत जातो. आम्ही पगार घेत नाही तुमचा भाव येतोय. तर जात असेल तर किमान 15 लाख रुपयाचा पगार तर कृषी विभागाकडे होत असेल तर 15 लाख गुणिले समजा आपण 12 केले तर 2 कोटी रुपये आपल्याला आपल्या डोक्यात त्याने झाला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये गेला पाहिजे. पण तालुका कृषी विभागामध्ये तुमच्या पगाराला 2-2.5 कोटी रुपये राहिले. 2.5 कोटीचा आउटपुट काय झाला पाहिजे, 2.5 कोटीचा बाहेर काय निघाला पाहिजे. 2.5 कोटीच्या 10 पटानं म्हटलं तर 25 कोटीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळालं. कारण गुरुजीला जेव्हा पगार देतो त्या विद्यार्थी शिकला पाहिजे, तसं शेतकऱ्यांसाठी पगार तुम्हाला शासन देतं तर शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे का नाही. आणि मग 2.5 कोटी रुपये तुम्हाला मिळत असतील शिकवायला, तर आम्हाला आमचे मास्तर तुम्ही मास्तर आम्हाला फक्त एनडीआर विभागाची 35 लाख तुम्हाला मिळतात आणि छापून 35 कोटी आणले. आता मी पण प्राण साहेबांनी मला परीक्षण तर दिलं, भाऊ 35 लाख नाही तर 35 लाख 25 कोटी नाही. आता ह्याला माहिती नाही तुमची डोळ्यात आणि मोठ टायमिंगला बसवलं. एवढे हिरो जर तुमच्या वाटत असतील तर आमच्या एखाद्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर जाऊ ना 25 कोटी चूक केलेला आकडा काय तो शेतकरी आनंदाने झोपेत जाऊन मला 25 कोटी एवढं आलं. आणि पण इथं आम्हाला तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला 2.5 कोटी मिळालं तर आम्हाला 25 कोटी मिळालं पाहिजे एवढं उत्पन्न तालुक्याला. तसं आहे का परिस्थिती? आणि मग तशी परिस्थिती अजिबात. उलट आता आमचे प्रस्ताव आहे की 5 कोटीचे 25 जवळ 2.5 कोटी रुपये ट्रॅक्टरचा अनुदान तुम्ही सरकार देणार. तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही वेगळा पद्धत सांगितलं पाहिजे. वेगळ्या पद्धतीने घाटावरती एखादा पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला तर लगेच पंचनामे होतो. जर समजा त्या पिकाला नाही मिळाला तर त्या मंत्र्याला जाऊ देत नाही. तिथं त्या ठिकाणी एवढं केल्यानंतर 3-4 हजार शेतकरी आत्महत्या करतात. आमच्या माझा प्रामाणिक शेतकरी कोकणातला एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. करतो का? एकही शेतकरी त्यामुळे आत्महत्या करत. आम्ही खोटं काय करायला जात नाही. आणि मग खरं करतो अधिकारी तुम्ही आहात. ते खरं करताना तरी आम्हाला माहिती मिळालं पाहिजे. आमचं आंब्याचं उत्पन्न एकमेव आहे. त्या आंब्याच्या उत्पन्नाला आम्हाला त्या ठिकाणी पंचनामे करून एनडीआरएफ टीम हे आपत्ती काळात काम करतात. आपत्ती काळामध्ये जर पैसे देत असेल तर आमच्याकडे मे मध्ये पडलेला पाऊस आपत्तीच आहे. आमचं ही आपत्ती आमच्यावर नसती तर आमच्याकडे 20-25% आंबा आमचं किमान राहिला असतो. आम्ही जून मे अखेरपर्यंत आंबा विकत राहिलो असतो. पण आम्ही तशी त्या परिस्थिती आमच्याकडे आपत्ती आली पण ना आमच्याकडे या ठिकाणी कोणी शेतकऱ्याची बाजू घ्यायला पण अधिकारी गेला नाही. कुणाचाही पंचनामा प्रार्थना तुमच्याकडे आला. आम्ही काय त्याचे समाधान माझा बाप मेला ना, बापाच्या पाठीमागे 7 नाव कसं तलाठी लावीन. थोरल्याचं लावतोय की धाकट्याचं लावतोय, बहिणीचं लावतोय की आम्ही नाही बहिणी मेली तिथं पण लावतोय. हायवेला त्याच्यामध्ये जागा गेली पण गेलेली बहीण कुठं त्याच्यामध्ये 5-10 वर्षापूर्वी गेली असेल कुठल्या तरी गावात दिली गेली पण हायवेची बहीण आहे. आणि 7-8 तासाने तिने पैसे कशी मिळतील तो आम्हाला काढून कोण देईल, तो माझा दादा कोण एजंट कोण आहे. याच्यामध्ये आम्ही बघण्यात फार मोठे ते पण चढवायला तलाठी पैसे घेतो. भारत समाज करायला पण तलाठी पैसे घेतो. देतो कोण? देतो आपण दिले तर हे कसं देणारच आपण आपण सुरुवात
करतो आपण नाही दिले तर घेणार नाही, देणारच मालक आपण. आणि ते कशासाठी पोटे भरून यासाठी आपण काय करतो. आणि तिथे थोडंसं काय करतं ना, आता प्राण साहेबांची माझी चर्चा झाली, त्याचे तलाठी असतील, त्यांचे तहसीलदार असतील, त्याचे जे संबंधित अधिकारी असतील, त्यांच्यानी शेतकऱ्यांची एकदा बैठक, शेतकरी याच्यावर शिकला पाहिजे. तुम्ही आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आम्ही तर लोक संघर्ष करायला तुमच्याकडे असतो, तुम्ही आता कोणीचे हे झाला निकम झाला बाजूला, त्यांचा पंप मिळत नव्हता. मी आलो ना तुमच्या पंपाच्या वेळेस उभं राहिलं, लोकांना दिसेल हे बाबा हे यांचा पंप देत नव्हतं. परवा त्याच्यामध्ये काय तळाच्या शेतकऱ्याला लाईट देत असताना एका बाजूला त्याला लाईट दिलाय, एखाद्या माझी व्यवहार घेऊन तसं म्हटलं तर झालं, एखादं कनेक्शन झालं, त्याला पाटण्या पैसे मध्ये त्याला कनेक्शन झालं थांबतो. आणि ज्याला पहिले पैसे भरले, ऑनलाईन पैसे भरले, त्याला कनेक्शन नाही. आता का सरकारने योजना बंद केल्या, ही कधी चालू झाली, इथे गेल्या महिन्यात. आता त्या अधिकाऱ्यांनी उत्तर काय सांगितलं, प्राण साहेबांनी फोन लावला एजीच्या कनेक्शन बाबत काय बाबा आहेत, त्यांनी सांगितलं 8 महिन्यापूर्वीच बंद झाले. प्राण साहेब म्हणजे तुम्ही आमचे दंडाधिकारी न्यायाधीश, तुम्हाला न्यायाधीशाला त्यांनी सांगितलं की 8 महिने बंद आहे. गेल्या महिन्यात मी कनेक्शन चालू केलं, तुम्ही 8व्या महिन्यात आहोत. गेल्या महिन्यामध्ये मी कनेक्शन दिलं, त्याला दर दिला असं त्याचं चालू झालं, ह्याचे पैसे आणि बदले रिसिप्ट देतोय. हे पुढचं कसं काय चालू केलं ते बघतो, पाहतो म्हटलं तर पहिला मीटर पाठवला कनेक्शन झालं. आणि म्हणजे हे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याची संघटना आपण या ठिकाणी बनवून शेतकरी संघटित झाला पाहिजे. आपल्याकडे फक्त आता गणपतीचं नाव झालं की शेतकरी संघटन होतो, कुणाचा कुवा जोरात आहे, कुणाचा काय जोरात आहे, ह्याच्यामध्ये आपला आमचा शेतकरी गुंततो. आणि इथं माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला आहे, जे जे काही तुम्हाला सांगा तिथं आपण त्या ठिकाणी मदत करू, योजनेत त्याच्यामध्ये मदत करू. पंचायत समिती स्टेजच्या बाबत व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ एका स्टेजच्या बाबत भाडा लावल्यानंतर मी चालू केलेला कार्यक्रम काय पैसे शेतकऱ्याचे असतात, ते शेतकऱ्याचे पैसे तुम्ही 1.5 लाख रुपये कशासाठी देणार, 2 कोटी शेतकऱ्याकडे जमा केले, तुम्ही 1.5 लाख दिले. दुसऱ्या अधिकारी सिंधू रत्नामध्ये 438 लाभार्थी माळीचे पैसे किती दिले, 14,35,000 रुपये. जे वाटायला किती आणि शेतकऱ्याच्या 14 लाख नाही. सिंधू रत्नामध्ये 410 लाभार्थ्यांना 2,34,000, 2,34,000 भागिले 410 किती होतात, किती होत. सिंधू रत्नाला पैसे किती दिले, 2 दिल्याची होईना. बजेट आहे 1200 कोटी रुपये, आम्हाला दिले किती तालुक्याला 2 लाख. 2 लाखामध्ये 410 वाटे झाले, किती पैसे होतात, 500 रुपये समथिंग. आता 500 रुपयामध्ये गावात बोलावणे मारायला गेलं, जेवढा पैसा द्यायचा त्याचा कोण करायला तयार नाही. 500 रुपये हवे त्याच्यामध्ये ते शेतकऱ्याला तुम्ही येणार की सिंधू रत्न योजना राबवली. माळी साहेबांना आम्ही विशेष कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुम्ही 500 रुपये दिला काय ते शेतकरी थांबतात ना. काय त्या ठिकाणी मक्कू भाई म्हणून लोट्यामध्ये आहेत, त्या लोट्याचे कोण, मक्कू भाई म्हणून तो आहे भैया, त्यांनी सिंधू रत्नामध्ये किती घेतले पैसे आहे, किती घेतले, किती घेतले, किती घेतले. सिंधू रत्न म्हणून त्यांनी 3.5 कोटी रुपयाची सबसिडी घेतली. भैया तुम्ही 500 रुपये त्याच्यात छापून आण, मी तुमच्याकडून नाही घेतली, पण त्यानं सिंधू रत्नाचा लाभार्थी आहे. सिंधू रत्नाचा लाभार्थी एक भैया 3.5 कोटी रुपये सबसिडी घेतली. आम्ही याला पाहिजे ना कुठं प्रेस घेऊन, आणि तुम्ही आम्हाला आपल्या शेतकऱ्याला तालुक्याला जमा केलं तर 500 रुपये देऊन 400 शेतकऱ्याचं नाव टाकाय. आणि मग तो कुणाला जरी भेटला असेल तर केला असेल तर त्याला 3.5 कोटी रुपये मिळत होते. शेतकरी त्याच्या पायाला कधी मातीत लागली नाही, त्याच्या पायामध्ये कधी कुंक पाऊस कधी पाहिला नाही, तिला नांगर कुठं बैल कुठं असतात त्या नांगर पाठी त्याला माहिती नाही. आणि मग या याच्यामध्ये आपण ही सगळी सिंधू रत्न ही जिल्ह्याची योजना आहे. त्याचं मूळ गाव आहे तिकडं युपी मध्ये, तो राहतो इथं लोट्यात, आणि लाभार्थ 3.5 कोटी रुपयाचा त्याला काम. योजना सिंधू रत्न फक्त ती कृषीची नाही, तर तुम्ही मला म्हणाल एवढी कृषीची योजना तुम्हाला भाऊला माहिती नाही, यांना कसं नाही. शेवटा ह्या सिंधू रत्नाला आलेले पैसे राज्य सरकारचे येतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आता जिल्हा नाव ते सिंधू रत्न.
आणि ते सिंधू रत्नामध्ये युपीचा रत्न आला आणि त्याने 3.5 कोटी मिळवला. आम्ही रत्नामध्ये महारत्न कोटी करतो. आणि म्हणून इथं तुम्ही त्याच्यामध्ये या योजना आपल्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. प्रांतात तुमच्याकडे आता आमच्याकडे कितीतरी बेदखल सोडायचे प्रश्न आहेत. जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. शेतकरी म्हणजे प्रांताचे तहसीलदार नाही करत तर तुम्ही करायचे, तलाठी नाही करत तर तुमच्याकडे करायचे. आणि मग तलाठीच्या बाबतचं नेहमीच वरण सगळ्यात प्रत्येकाचेच आहे. काय काय वेळा काय केले काय होते ते तुम्हाला सगळ्यात माहिती आहे. सगळ्या तलाठीचे केसेस तुमच्याकडे काय येतात त्याला महाबाबतीत तलाठीच आहे. आम्ही त्याच्याबाबत एकदा मी मनात डोक्यात घेतलं तर मी एकटीच मोठा काय करतोय. आणि म्हणून मी शेतकऱ्याच्या बाबत आपल्याला आमची सगळ्यांची मानसिकता वेगळी आहे की दुग्ध व्यवसायाच्या बाबत आपल्याकडे तालुक्यामध्ये रोज 4000 लिटर दूध जातं. आज तालुक्याला कृषी दिन आहे. ती म्हैस काय ती आमच्या शेतात चालत नाही का? पशुसंवर्धन अधिकारी आला पाहिजे ना. काय व्हिडिओ तुम्ही त्या खुर्ची लावून बसताय. दादाला काय फक्त मुख्याला झालंय बोलत नाही का त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे? पशुसंवर्धन अधिकारी बोललं पाहिजे. अरे तर कृषी दिनामध्ये तुझ्या बाबतची योजना सांग. काय सांग म्हणजे आपण त्या रत्नसिंधूमध्ये एकटा माणूस 3.5 कोटी सबसिडी घेतोय. तर आमच्याकडे म्हशी काही दिल्या तर एकच आमच्याकडे अशी योजना आहे की तिला 10 दिवसांना पगार मिळतो. तुमचा डेअरीत दूध गेलं 10 तारखेला पगार मिळतोय, 20 तारखेला पगार मिळतोय, 30 तारखेला. आता फक्त संपूर्ण सगळ्या धंदा व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असा आहे की त्याला 10 दिवसांत पैसे मिळतात. म्हणजे पूर्वी 10 महिने डेअरीचा पैसे मिळतात आणि त्याच्यामध्ये स्पर्धा आहे. आणि मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्याचं दुधाचं उत्पन्न वाढतं. आता ते दूध उत्पन्न वाढण्यासाठी तुमच्याकडे काय गवत तुम्ही काय आलं सिंधू रत्नामध्ये काय आपण काय त्याच्यामध्ये जनावर खरेदी केली आणि त्यांना काय आपण काय केलं तर प्रत्येकाचं त्याच्यामध्ये आज आमच्याकडे दस्तुरीला जाऊन 4000 लिटरचा टँकर रोज जातो. त्या दस्तुरीमध्ये पूर्वी पाण्याचं टँकर फिरायचे, आता दुधाचं टँकर. आणि गावात चर्चा आहे मी एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले आपण पैसे. हे काम आता पुढच्या काळात अपेक्षित आहे. तर तुम्ही काय कोण कुठला कधी मला नोकऱ्या करतो व्यवसाय करतो तुम्ही उद्योग दिले, ट्रॅक्टर आम्हाला दिले, पुढे ट्रॅक्टर मध्ये आम्ही उत्पादन आहे आणि म्हणून ते आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बियाणं पंचायत समितीचं बियाणं तुम्हाला तुम्ही आम्हाला द्यायला ते बियाणं हे ऐच्छिक असतं. कारण तुम्ही शेतकऱ्याला निवडलेलं बियाणं असलं पाहिजे. तुम्ही काय जे आणून बियाणं ज्यांना भाताचं का दुसरं तरी पेरणार नाही त्याचं सगळं मेहनत फुकट जाणार. शेतकरी ठरवलं पाहिजे मला आधी चांगलं सर्टिफाय केलेलं बियाणं हे बाहेर 1000 रुपयाचे 2000 किलोचं बियाणं तर त्या 2000 बियाण्याच्या खरी पावती बघून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही सबसिडी दिली पाहिजे. तुम्ही लोकांना लावताय मी म्हणेन तेच माहीत दूध नाही दिलं तर चालत मी म्हणेन तेच बियाणं कारण सबसिडीवाला त्याला तुम्हाला सबसिडी मिळेल. लोक आता हुशार झाले. विद्यापीठाचं कलिंगड 3 किलोचं 5 किलोचं झालं तर शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये 7-8 किलोची 10 किलोची कलिंगड होतं. शेतकरी स्वतः प्रयोग करून त्याच्यामध्ये जास्त अधिक मेहनत करून शेतकरी त्याच्यामध्ये हे करतो. आणि त्या दृष्टीने तुमची त्या मदत त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी झालं पाहिजे. एकदा तुमचे कृषी सहाय्यक माळे साहेब तुम्ही आले तर बरं पडलं की आम्हाला कृषी सहाय्यक चांगला मिळाला. फक्त आम्ही काय तक्रार करत नाही. मी तक्रार करायला तुम्ही करत तक्रार करणार मी काय करताय परंतु मी कधी असं कुणाच्या पाठीवर मारणार नाही आणि पोटावर मारून पाठीवर मारणार नाही. पाठीवर मारले पोटावर नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं ज्या योजना असतील त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्याची चव्हाणाने सगळे कार्यालय घेत मला सांगितलं भाऊ लवकर वाटप तू नाही ते इथं आढावा घेत बसतील. ग्रामसेवक आमचे सगळे इथे बसलेले आहेत. ग्रामसेवकांनी ही प्रकरणे केली जशी इंदिरावाची आता तुम्हाला लाभार्थी शोधून जसं आपण त्या ठिकाणी काम करतोय तशा पद्धतीने तो लोकांपर्यंत काम केलं पाहिजे. तुम्ही आणि आपण पण आम्ही कोणता दुर्बंध काही नाही पण आधी चुकीचं काय करतोय तर त्याला आपण त्याच्यामध्ये हे करतो. आपण एकदा शेतकरी संघटना आणि तालुक्याला करतो. फक्त मी पण आता जवळ बऱ्यापैकी रिटायर झाल्याचं काय है ना काय रे बाबा आमच्या सोडल्याने काय एकदा बाबा जिंकलो दोनदा फक्त लोकांनी पाळले जातात सर किती वेळा उभा राहायचं आणि जेव्हा हे जो करतो त्याच्या मागं राहायचं आणि मग बाकीचं असं शेतकऱ्यांचं काम करत राहायचं. सातत्यानं निवडणुका करायच्या असतात आणि मग सगळं सांगायचं मी सगळ्या क्षेत्रामध्ये चालणारा कार्यकर्ता माझं काय मला कुणाकडे मिळाले माझं काय चालत असतं माझं नाही. आणि म्हणून माझा संघर्ष केला कार्यकर्ता मी तर तुम्हाला माझी इथं कोण असेल पण माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये 46 केस माझ्यामध्ये आता आमच्या पलीकडचे आमचे मित्र जे आता त्यांनी सगळी माझी माहिती काढली. केसेस किती झाले केसेस 46 झाले माझ्या फ्रान्स 46 केसेसमध्ये माझी मी मला फसवण्याची केस नाही. बाकीच्या अशा मोर्चा आंदोलनातच केसेस नसले आणि मग मोर्चा संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे. आता त्या मोर्चा आमची सगळी माहिती झाली
आणि आम्ही आता सगळे एक सगळ्यांनी काम केलं. आता नव्याने घेण्याची तयारी झाली की बाबा बघू काय पण चांगल्यासाठी करायचं, संघर्ष करायचा, लोकांसाठी काहीतरी मिळालं पाहिजे. तुम्ही क्लास आहे म्हणून चांगले आहे तिथं कृषी अधिकारी आपल्या तालुक्याला बँक आहे. आता हा पॉवर टेलर घ्यायचा किंवा आणखी काही वस्तू घ्यायच्या तर बँका एवढा आराम आहे की तो कर्जदार एवढी कागदाची चेकलिस्ट घेऊन जातो आणि मग तो शेवटला दबावतो त्याला की तो आपोआप म्हटला म्हणजे ही कागद फाडतो तर त्याच्या दारात येतो. असंच आहे ना. एवढी का योजना असं सांगणार की बाबा नको ह्याच्या नावाची त्याच्या नावाची आणि भागपुरीच्या नावाची आणि तो अक्षरशः कंटाळला पाहिजे. आणि मग बँका दत्तक घेतल्या बँकाचे कामं करत असतील तर प्रांतांना बोलू एक बैठक घ्या. तुम्हाला जर वाटलं पाहिजे तर माझ्यासारख्याला बोलवा, मी त्यांना बऱ्यापैकी काम करीत आहे. तो शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. तुमच्या योजना असतील तर शेतकरी आता त्याची लायकी आहे काय, त्याचं सिबिल बरोबर आहे का, अरे तू कर्ज दिलं नाही तर त्याची लायकी काय ठरवतो. रिक्षा घेण्यासाठी त्याच्या बँकेच्या खात्यात नंबर त्याचं सिबिल आता अकाउंटला पैसे त्याचा उपयोग करायचा. तुम्ही बँकेला जाऊन दिलं पाहिजे की तुमचा 10 लाखाच्या म्हशीला कर्ज द्यायचं तर म्हशीचं सिबिल कधी करणार. म्हैस तुम्ही 10 लाख निश्चित ठेवायला, तू म्हैस देत नाही, कर्ज देत नाही आणि त्याच्यामध्ये सिबिल तो आमच्या कशावर घेतो. हे तुम्ही त्याच्यामध्ये ज्या 10% शासनाला सांगितले पाहिजे, नाहीतर या बँका ज्या कोण करत नाही त्या बँकेच्या दारात मी सगळं टाळ येऊन भजन करत बसत. इथं काही राजकीय भाषण नाही, गोष्टी नसताना आपण केलं पाहिजे ना. माझा शेतकरी बघतो आणि तिथं कंटाळून जातो. हे जे काम तुम्ही त्या लीड बँकेला माझ्या ताब्यात तुम्ही ताब्यात घेऊन त्याचं काम चालू केलं, व्हिडिओ कसं पण त्या ठिकाणी काम केलं. आपण लोकांना कर्ज देऊ कारण इथं कर्ज घेत आता कर्जमाफीसाठी सगळे आमदार विधानसभेच्या पायरी ठेवलेले आहेत. कर्जमाफी झालीच पाहिजे, तर कर्जमाफीच्या झालीच पाहिजे. आकडा द्यायला सगळं पश्चिम महाराष्ट्रातले लोक आमचा किती आमचा कायच नाही. अरे कर्ज घेतलं नाही, कर्ज दिलं नाही, माफी कुठली काढणार. आत्महत्यामध्ये आम्ही हिरो, कर्जमाफीमध्ये आम्ही हिरो. आणि मग आम्ही या ठिकाणी कर्ज देत असताना तुम्ही त्याच्यामध्ये बँका आम्हाला दाखवलं कुठे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे ना. बरोबर ना. त्याच्यातही शेतकरी त्या ठिकाणी तुमचा आपण त्या ठिकाणी उभा करू. पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये मी आज इथं कृषी सहाय्यता योजना जे शेतकरी चांगलं भात पिक असेल, भाजीपाला काय असेल तर आम्ही स्वतंत्र त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही कबड्डीच्या, क्रिकेटच्या, दहीच्या, प्रो गोविंदा, प्रो कबड्डी सगळ्या स्पर्धा लावल्या. आपण रब्बी हंगामामध्ये आता खरीप गेलाय, रब्बी हंगामामध्ये भाजीपाल्याचा चांगला शेतकरी पण भाजीपाला करतो त्याला आम्ही स्वतंत्र त्याच्यामध्ये बक्षीस लावणार आहे. पण आम्हाला आता राजकीय राजनीतीची असं त्याच्यामध्ये लावून कुणाची माहिती जास्त दूध देते, कुणी कुणाला बाबा चांगला बाबा त्याच्यामध्ये कुणाचं चांगलं जनावर आहे, कुणी चांगलं त्याच्यामध्ये असं एखादा चांगला आदर्श शिक्षक देतो. तसा आदर्श शेतकरी आपण निवडून आणून द्या. बराच वेळा त्याच्यामध्ये म्हशीला त्या ठिकाणी कर्ज घेत असताना लोक काय चोरटं कर्ज घेत असतात. म्हशीच्या नावानं, गायीच्या नावानं दुसऱ्याच गायीला दिले त्याच्यामध्ये मारतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी लग्न करतात. लग्नाला कर्ज आणि म्हशीच्या कानाला बिल्ला. आता लग्नाला कर्ज घेण्याला दुसऱ्याच्या म्हशीच्या कानाला बिल्ला बांधायचा आणि कर्ज भरत असताना मग तो बाकी म्हैस तिकडे गेल्यानंतर हप्ता कशाला भरायचा. आणि मग जे कर्ज घे ते कर्ज खरंच घेतलं पाहिजे. ते खरंच कर्ज घेण्यासाठी आता आपल्याकडे बरेचसे त्याच्यामध्ये चांगले पर्याय. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आलो, मला या ठिकाणी बोलवलं, ते रोप या ठिकाणी दिले ते आम्हाला दिलेले त्या जाताना हायवेला लावून दिली म्हणजे दिसतील तरी. तर हायवेला त्या ठिकाणी रोप लावताना आपण त्याच्यामध्ये त्या कृषी वाल्यांना एका सगळ्यांना बोलावं, पालकवाल्यांना बोलवलं. एकच आपण हायवेला आपण तिथं झाड लावलं त्याचा शेतकरी आमचे सगळे आणि ज्याच्या काही योजना असतील ते काय असतील तिथं आपण करू. आणि 2.5 कोटी रुपये आपल्या तालुक्याला अनुदान मिळालं पाहिजे. मी याच्या सोमवारी मंत्रालयात विधानमंडळात जाणार आहे. काही आमदार असतील त्यांना आपण कोकणाच्या वतीने निवेदन देऊ. आता तालुक्याचे 2.5 कोटी गुणिले 9 तालुके म्हणजे 9 गुणिले 2.5 किती होतात. 9 गुणिले 18 आणि ते 4.5 18च्या 22 कोटी रुपये शेतकऱ्यांचे आमचे पैसे. तुम्ही जिल्ह्याचा आढावा घेता नाही कधी. तुमचा आढावा घेण्यात असताना तुम्ही तिथे दिलेला असता तर 22.5 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे. 22.5 गुणिले डबल करा, 2 करा, 45 कोटी रुपयाची अनुदान जिल्ह्याला शेतकऱ्यांनी घेतली. म्हणजे 45 कोटीच्या कर्जामध्ये आणि जेवढे 1 रुपया आणि हा मोठा आकडा त्याच्यासाठी संघटित होऊन त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. मी आता अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन देतो. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगतात. माझा फोन नंबर आणि सही करा. तुम्हाला जसे वंदना पैसे नाही मिळाले तसे पैसे मिळून आपण देऊ. जे कोणाचे राहिले बाजूला भरत गोवाले म्हणून
मिनिस्टर आहेत, चांगले काम करणारे मंत्री आहेत, त्याच्याकडे हे सांगतोय आमच्या जिल्ह्यात एवढे एवढे पैसे कधी सोडताय पैसे त्याला, ते सगळं डिमांड घेऊन त्याच्यामध्ये मला ते डिमांड त्या तालुक्याचं तुम्ही, मी त्या तालुक्याचं डिमांड परवा गेल्यानंतर मंत्री महोदय माझ्या पत्रावर देतो, माझ्या तालुक्याचे जिल्ह्याचे एवढे रोजगार आम्ही एवढं दायित्व आहे, एवढे पैसे आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे, तुम्ही दिला पाहिजे, बोलला पाहिजे. कधीतरी वर्गामध्ये येताना आम्ही बोलायला बोलायचं त्यांना माहिती घेण्यासाठी बोलला पाहिजे. हे निश्चित त्या ठिकाणी मी हे हप्ता दिला, मला माहिती की महिना 2 महिन्यात दिलं तर बोले महिन्याला मला त्या ठिकाणी आपण पैसे आणतो आणि तुम्ही आपण एकदा संवाद मीटिंग लावू सर ग्रामसेवक तुम्ही आपण त्याला एक असेल आणि अधिकारी गोष्ट मंत्री बोले असतील, आमदार बोले असतील, या सगळ्यांनी घेऊन एकदा तालुक्याची बैठक लावू, जे जे अपुरे असतील सुदैवाने राहत असतील तालुका असतील सगळे चांगले आहेत, तालुक्याला दुर्दैवाने व्हिडिओ मध्ये राहत नाही तालुका काय तर राहते तालुक्यात सगळेच प्रभारी आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रभारीच्या बाबतीत थोडंसं त्या ठिकाणी काय स्वरूपी अधिकारी मिळाला पाहिजे तर थोडा प्रयत्न करा. वैयक्तिक मी आरोप बोलू, माझं वैयक्तिक त्रास आहे, माझ्या कुणाच्यावरती कधी राहत नाही, कधी राहला तसं थोडं ते गरज पडते, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत आपली तळमळ वगैरे काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. रस्त्यात कोण काय भेटला तर मी त्याच्या रस्त्यात मी फोन करत नाही, मी थेट कुठल्याच करून जे काय असेल समोरच्या चुकून काय होईल त्यांना काय चुकलं बिघडलं तर काय त्याच्या काय होईल तुमच्याच काम किती दिसतं आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करत आपण त्या ठिकाणी राहायचं आहोत. वसंतराव मुश्रीफ आपण त्या ठिकाणी आलात, तुमचा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी संवाद झाला. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.